जसे 10वीचे रिझल्ट लागले तसे 11वीच्या ऍडमिशन साठी गडबड सुरू झाली. मग पालक असतील, विद्यार्थी असतील, अनेक वेगवेगळ्या गोष्टी शोधू लागले. पण आता पालकांना लुटून त्यांचे लाखो रुपये घेऊन अनेक वेगवेगळे लोक करोडपती होत आहेत. आता 10वी सुरू असल्यापासूनच 11वीचे ऍडमिशन चालू झालेले. गणेश चतुर्थी झाली किंवा दिवाळी झाल्यानंतर हे मोठ्या प्रमाणात सुरू झालं. विद्यार्थी 10वीला परीक्षेला जायच्या अगोदर त्यांनी 11वीचे ऍडमिशन घेऊन ठेवलेत. आणि हा काय छोट्या मोठ्या रकमेचा गोळ नाही आहे. लाखो करोडो रुपये आहेत. लाखो तर सोडून द्या, लाखो रुपये तर आता फीज झालेले आहेत. हा नेमकी पालकांची कशी फसवणूक व्हायला लागले? विद्यार्थ्यांची फसवणूक तर सोडा, पिळवणूकच आहे. त्यांच्यावर अत्याचार केल्यासारखेच चालू आहे. त्यांची इच्छा नसत्या जबरदस्ती केली जाते. पालकांना खोटी स्वप्न दाखवून ह्यामध्ये ओढलं चाललंय. तर नेमकं 11वीचे प्रवेश आणि ह्याच्यामध्ये विनाकारण विद्यार्थी आणि पालकाला कसं भरडलं जातंय हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. मी संदीप घाटगे, माझं एमटेक झालंय मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि बरेच एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. आणि हे मी काही वर्षांपासून आता हे वाढणाऱ्या गोष्टी पाहतोय, जेणेकरून विद्यार्थी काही सतर्क असतील, पालक थोडा विचार करतील आणि योग्य निर्णय घेतील. तर पहिला मुद्दा काय माहितीये का? पालकाला आज कुठलं स्वप्न दाखवायचं? एक तर IITचं. जर IIT मध्ये ऍडमिशन मिळत नसेल तर मग गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज जसे की COEP, VJTI, वालचंद. पालकाला काय वाटतं? अरे बाबा, एवढे मोठे कॉलेजमध्ये माझ्या मुलानं मुलीनं जावं. काही जणांना बायोलॉजी, MBBS, मोठमोठे हॉस्पिटलची स्वप्न, की तुम्ही मोठे डॉक्टर व्हाल, तुमच्या घरात कोण नसेल तर. बिचारा पालक जरी शिकला नसेल तरी त्याला काही वाटतं की बाबा मी शिकलो नाही, माझ्या मुलांनी तरी ह्यातलं काहीतरी करावं. आणि काही पालक खूप शिकलेले जरी असतील तर ते जुन्या काळात शिकलेत. त्यांना काय सांगितलं जाते? आत्ताची शिक्षण पद्धत खूप वेगळी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे आम्ही कोचिंग चांगलं करतोय आणि आम्ही करतो. पहिला स्वप्न ह्या दोन गोष्टींचं दाखवायचं, मोठी मोठी स्वप्न दाखवायचं. पहिला इथं विचार करायचा पालकांनी, खरोखर तुमच्या मुलांना ह्या गोष्टी करायच्या आहेत का? हा पहिला प्रश्न. तुम्ही म्हणा राव आमची मुलं लहान आहेत, त्यांना कुठं काय कळतंय. ठीक आहे, मग ही स्वप्न दाखवायला लागलेत ना, ह्याच्या पुढे सांगतो आता. पहिला पालकाला स्वप्नात हवेत 2-3 प्रश्न मुलाला विचारणार, विद्यार्थी 1-2 उत्तर देणार. सोपे प्रश्न विचारल्यावर कोण पण देत आहे. थोडस अवघड विचारायचं. मग अवघड विचारल्यानंतर काय? बरोबर मुद्द्यावर आणायचं. आता अवघड प्रश्न विचारला विद्यार्थ्याला येणार नाही. मग हे काउन्सिलिंगचा एक कन्सेप्ट असतो, तो कोचिंग वाला त्यांनी टीम नेमले. सगळी ही कमिशन एजंट आहेत. तुमच्या मुलाची काळजी किंवा तुमच्या परिवाराची काळजी ह्या लोकांना कधी पडली हो? तुमची मुलं 10वीला आल्यानंतर. कारण का? बकरा आहे 11वी-12वीला कापायचं आहे असं म्हणणार, सापडणार आहे ना. मग हा काउन्सिलर काय समजवतो? तुमचा मुलगा हुशार आहे, मुलगी हुशार आहे, उत्तर देते, पण काय झाले, जरासा अवघड प्रश्नांची उत्तर येत नाहीत. आणि मग पालक म्हणतो अरे होय, प्रश्न तुम्ही 4-5 विचारले, 2-3 तर यांनी अशी मस्त दिली आणि 1-2 ला तटले. मग ते म्हणतात तुम्ही लोकल ठिकाणी शिकलाय, त्यामुळे मुलं तुमची हुशार असून हे थोड्याशा अवघड गोष्टी जमल्या नाहीत. आम्ही तुम्हाला असं कोचिंग देणार, सगळे अवघड प्रश्न सुटणार आणि तुम्ही टॉप कॉलेजांमध्ये जाणार. पालक म्हणतो हो. पालकांना बोलवलं की पालक म्हणले आम्ही तुमच्या ऑफिसला येऊ शकत नाही. ही एजंट, दलाल येत्यात पळत तुमच्या घरात, चुलीपर्यंत येऊन बसतील, असं समजवत बसतात. रात्री तुम्ही म्हणला ना वेळ नाही, रात्री या, ती रात्री येतात 9-10 वाजता, 12-12 पर्यंत चालतंय हे सगळं. हे काय छोटी गोष्ट नाही. आणि हे सगळं चालू कुठं होतंय? तुम्ही 10वीला असल्यापासून फोन, त्या आंटी लिपस्टिक लावून बसलेल्या तुम्हाला फोनवर फोन करत असतात. अक्षरशः टन्नो आणत असतील, तुम्हाला एवढे फोन येतात. तुम्ही विचार करा तुम्हाला किती फोन आलेत. असं होतंय का बघा फोन. तुम्हाला प्रश्न पडला असं आमचे नंबर कुठून गेले? आता नंबर जाण्यासाठी ठिकाण आहेत तुमच्या शाळांपासून वेगवेगळ्या ठिकाणी. आता काही लोक म्हणतील शाळा विकत नाही, काही म्हणतील ऑफिसेस विकत नाही. अहो, सगळ्या जिल्ह्याचे नंबर 10,000 रुपयाला मिळतात. अख्खा जिल्हा, तुमचा जो जिल्हा आहे ना, त्यातल्या सगळ्या 10वीच्या विद्यार्थ्यांचे नंबर मिळतात. कुठनं मिळतात, काय मिळतात? शोधा, सिंपल गोष्ट आहे, लगेच मिळतात. आमच्याकडे लोक येतात, अहो तुम्हाला नंबर पाहिजेत काय? आम्ही म्हणतो आम्ही असलं धंदाच करत नाही. का? हे फोन बघा. ठीक आहे, फोन करतायत वगैरे सगळं ठीक आहे, पण विनाकारण चुकीच्या गोष्टी सांगून पालकांना फसवतायत, हे चुकीचं आहे. तुम्ही सांगा फोन करा, आमचे कोचिंग आहे, हे आहे, तुम्ही येऊन भेटा वगैरे, ठीक आहे ना. एवढ्या वेळा फोन करायचा की पालक वैतागतोय. 10 वेळा फोन केला तर एखाद दुसरा पालक त्यातला जाऊन त्यांना भेटणार आहे. मग इथं काउन्सिलिंग सांगणार. ह्या काउन्सिलिंग मध्ये मॅक्सिमम पालक फसतात. का? सांगितलं ना, 4 प्रश्न अवघड, मग 4 प्रश्न विचारायचे, एखाद दुसरा अवघड विचारायचा, सांगायचं हे अवघड प्रश्न जमत आहे, तुम्हाला कोचिंग लावा आमचं. हे असं मेनू कार्ड समोर ठेवतात
आमचा हा कोर्स आहे, तो कोर्स आहे, ते कोर्स आहे, ह्यातलं काहीतरी घ्या. तुम्ही आता एकतर का आलं, तुम्हाला स्वप्न दिलं पालकांना, मुलांना दाखवली की ही चांगली कॉलेज, इथं जायचं पहिलं ठरलंय. 40% 50% 10वीला असतात तरी हे स्वप्न दाखवतात. तुम्ही म्हणणार काय वाईट आहे, 40-50% वाले जाऊ शकत नाहीत का? जाऊ शकतात, पण किती जातात? लाखात एखादा जाईल चुकून, कारण त्यानं 10वीत काय त्या अडचणी आल्या असतील किंवा तो नंतर बदलेल एखादा. पण सगळे जाणार आहेत का? नाही. पण सगळ्यांना स्वप्न हे दाखवतात. हे झाल्यानंतर पालक इथं आला, दोघांनी बरोबर ह्या आंटी बोलवतात त्यांना, आले फोन करून करून एकदा भेटून जा, ह्यांनी बरोबर गुंडळलं, हे झालं. समजा ही स्टेप झाली, पुढची स्टेप काय स्टेप? आमच्याकडं असले खतरनाक शिक्षक आहेत, आम्ही कोट्यातनं शिक्षक आणल्यात, आम्ही दिल्लीवरनं शिक्षक आणल्यात. काय गंडवायला चाललंय हो त्यांना, बोलायला फुकटचं. ह्या खरोखर कोचिंग इन्स्टिट्यूट नाही आहेत. एक फ्रॉड आहे, पुढे सांगतो, खतरनाक आहे तो फ्रॉड काय आहे? फ्रँचायझी द्यायच्या, 1-2 करोड रुपये घ्यायचे फ्रँचायझी द्यायला आणि करोड रुपये ती घेऊन छापतात. 2-3 वर्षात बंद पडली, नवीन नाव, नवीन चालू, नवीन पालक लगेच. कारण कुणाला कळतंय ते जुनं नाव गेलं की आता नवीन नाव आलंय, हे असतात. आता हे काय सांगतात, एवढ्या कोचिंग आणलेत आम्ही, हे सगळे आम्ही डायरेक्ट भेट, हे सगळं चालतंय. खरोखर ती फॅकल्टी असते का? हा मला मुद्दा असतोय पहिला. 2-3 महिन्यात फॅकल्टी चेंज होते, स्टाफ 2-3 महिन्यात बदलतोय, 2-3 महिने स्टाफ जातात. वर्ष असा खूपच क्वचितच कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत जिथं 2-2 वर्ष सेम स्टाफ आहे. 5-7 वर्ष तर लई सोडून द्या. सगळे कोचिंग तसे नाही आहेत, पण आज मॅक्सिमम फ्रॉड नवीन होणारे एज्युकेशन मध्ये येणारे ते सगळे तर बोंबच चालल्या सगळी. बर, हे काय सांगतात? महाराष्ट्रातले शिक्षक ना चांगले नसतात, ते आम्ही कोटा दिल्लीतनं आणलेले बेस्ट आहेत. असं शक्य आहे का हो? महाराष्ट्र एवढा लोकांनी भरला, एवढी हुशार लोक आहेत. हे का फक्त सांगायचं असं? आमच्या लोकांना काय झालंय, बाहेरचे शिक्षक म्हणजे चांगले. मी म्हणतो कोटा नाही, ती गोट्यातले शिक्षक, गोट्यातली का म्हशीचा गोटा माहिती ना तशी का? जर सांगा खरोखर शिक्षक ते बेस्ट असते, त्यांचं राज्य सोडून आमच्या इकडे का आले असते? बर, ते बेस्ट त्या ठिकाणचे होते, तर तिथं कोटा तर सगळ्यात मोठा एज्युकेशनल हब मानला जातोय ना, मग तिथं का नाही येते शिकवत? तिथं चांगले पगार आहेत, आपल्या इकडच्या पेक्षा चांगलं आहे. तुम्ही विचार करा, एवढं चांगलं असतं तिथं असते ना? साधा प्रश्न आहे. पण ते खरोखर तिथला असतो का? हा एक डाऊट आहे. तुम्ही काय त्यांचं म्हणणार आहे कुठं होता, आधार कार्ड दाखवा, कुठे शिकवलाय दाखवा, असं तर कोण विचारत नाही. मग तो एक मोठा फ्रॉड. हे झालं, एवढे स्टाफ तुम्ही काय IIT MBBS व्हायचं, हे झालं, काउन्सिलिंग वाल्याने घेतलं, हे घेतलं, हे सगळं करून लगेच पुढं आम्ही स्कॉलरशिप एक्झाम घेतोय. हा खतरनाक, तुम्हाला आम्ही इतकी स्कॉलरशिप देतो, तितकी स्कॉलरशिप देतो, आमची एक्झाम कसा? हा स्कॉलरशिप एक्झाम हा एक मोठा स्कॅम. काय करतात, समजा एक 500 मुलं आली स्कॉलरशिप एक्झामला, लिटरली त्यांची एक्झाम घ्यायची आणि प्रत्येकाला सांगायचं तुमच्या मुलाला पेपर मला मार्क पडले इतके इतके, चांगला मुलगा आहे, आम्ही तुम्हाला 25% 50% फी मध्ये सवलत देतो. पालक म्हणतो अरे वा, आमच्या पोरानं काही ना अभ्यास करता त्यांची टेस्ट दिली आणि त्याला मार्क पडले. ह्या माझ्याकडे केसेस काय आलेत, विद्यार्थ्यांनी फक्त त्यांच्या स्कॉलरशिपला रजिस्ट्रेशन केलं होतं, पेपरला गेलीच नाहीत, त्यांना फोन आले काय की हे घ्या, तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये चांगले मार्क्स पडलेत आणि आम्ही तुम्हाला 25% फी मध्ये सवलत देतोय. ती म्हणले अहो मी पेपरला चालू नाही, आणि तुम्ही कुठल्या स्कॉलरशिप आणि काय? हा फ्रॉड समजून घ्या, हे खूप चालतात. प्रत्येकाला स्कॉलरशिप देणार आहेत 10% 50% अहो 2 लाख फी सांगितल्यावर त्यावर 25% फी सवलत दिली तर 1.5 लाख रुपये फी होणारच आहे ना त्याची. ते स्कॉलरशिप वगैरे सगळं गणलेलं असतंय. कसं असतं माहितीये का? 10 साबण असतो, साबण माहितीये ना, 10% एक्स्ट्रा म्हणून हे दाखवतात ना, ते लॉस मध्ये कोण करल का? हा स्कॉलरशिप एक आता नवीन फ्रॉड सुरू झालाय बाबा. आता हा रेकॉर्ड वालाय, हा व्हायला लागले, ठीक आहे, हा स्कॅम. त्याच्यानंतर तुम्ही म्हणा ते करोडो कसे कमवावं लागल्यात, कसं सांग बाबा? सिंपल. मी ज्या भागांमध्ये राहतो ना आसपास, माझा जिल्हा असेल किंवा त्याच्या आसपास असतील, किरकोळ फी आज 1 ते 2 लाख रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला आहे. किरकोळ किरकोळ आहे. 2.5 लाख 3 लाखाची पण आहे. 100 मुलं गोळा केली त्यांनी, 100 गुणिले मी चला 1 लाख म्हणतो, तरी 1 करोड रुपये ह्या वर्षीचे. हीच मुलं 12वीला जाणार, 11वीचं पकड आहे, 12वीचे 1 करोड, म्हणजे परत 12वीला परत 11वीची बॅच पण येणार ना. ह्या वर्षीचे 11वीची बॅच 12वीला गेली आणि परत 11वीला नवीन, त्यांचे 1 करोड, म्हणजे टोटल 2 वर्षात किती कमवले त्यांनी? 3 करोड. ह्याचा खर्च किती करतील ते? शिक्षकांना 50-60 हजारांपासून पगार देतात, नाही ते लय, ते पण फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो. तुम्ही म्हणणार नाही लाख रुपये दिले, चला तर किती जणांचे? 4 जणांचे किती गेले? 12 चौक 48 लाख, ह्या वर्षीचे 48 लाख, पुढच्या वर्षीचे 1 करोड खर्च पगार, आणि बाकीचे सगळे एवढा देत नाहीत पगार, पण आपण समजून जाऊ
सगळे मिळून 1.5 करोड रुपये खर्च करतील. 1.5 करोड असे शिल्लक राहिले की काही न करता नाव फक्त लावून IIT ह्याच्या नावानं. आणि ही मुलं 100 गोळा होतात. 500-500 हजार मुलं गोळा व्हायला लागलेत. वर्षाची फी 10-10 15-15 करोड रुपये गोळा व्हायला लागले. 2 वर्षात बंद करून जरी गेले काय फरक पडला, करोडो कमवले की. 2 वर्षानं नवीन नाव, नवीन इन्स्टिट्यूट, नवीन स्टाफ. चला हे व्हायला लागलंय. खूप सगळी तशी नाही आहेत पण मॅक्सिमम लोक तसे आहेत, म्हणजे ह्या इन्स्टिट्यूट आहेत. काही प्रामाणिक पण आहेत, पण हे पालकांना कळत नाही की कुठे ऍडमिशन घ्यायचं, काय करायचं. खरोखर आपला विद्यार्थी म्हणजे त्या मुलगा मुलगी IIT जाऊ शकतात का, MBBS करू शकतात का प्रत्येकाला इंजिनिअरिंग करू शकणार, त्याला कोण विद्यार्थ्याला विचारतच नाही. हे सगळं झालं, हा हिशोब झाला. ऍडमिशन घेतला तर एक वेगळंच असतंय, तिथं बॅचेस असतात. पहिली बॅच, दुसरी बॅच, तिसरी बॅच, चौथी बॅच, अशा ढीगभर बॅच 10 आणि जर महिन्याला 2 महिन्याला त्यांच्या टेस्ट आणि त्या टेस्ट वरनं परत बॅचेस रिशफल. सगळ्यात फोकस पहिल्या 1-2 बॅचेसवर असतो. ह्यांना नुसतं कारण ऑब्विसली घेताना ती खूप हुशार मुलं आलेत, चांगले मार्क्स पाडलेत आणि ती अभ्यास करणारीच आहेत. त्यांना झाडाखाली जरी नेऊन बसवलं ना तरी ते अभ्यास करणारच आहेत. त्यांना शिकवलं नाही तरी करणारच आहेत. मग तुम्ही काय करताय की आमची मुलं ह्या 2 बॅचला कशी बसतील, त्यामुळे टॉर्चर चालतं. ते इन्स्टिट्यूट वाली लय हुशार, कॉम्पिटिशनवर कॉम्पिटिशन. मुलं फ्रस्ट्रेट होतात, डिप्रेशन मध्ये जातात. का? घरची धुवायला लागल्यात, ओरडायला लागल्यात, का तू ह्या 2 बॅचेसला बसत नाहीयेस, तुझे का मार्क्स पडत नाहीत. ते विद्यार्थी त्यांच्या परिस्थितीनुसार, त्यांच्या कॅपॅसिटीनुसार अभ्यास करतायत ना. तरी पालकांचा फोर्स, ते इन्स्टिट्यूट वाल्यांचा फोर्स. मी म्हणतो इन्स्टिट्यूटला खरंच रिझल्ट काढायला सगळ्यांना शिकवा की ना, तसं शिकवणार नाहीत का. हुशार पोरांच्यावर फोकस, ही उरलेल्या सगळ्या बॅचेस पुढच्या 10, 15, 20 बॅचेस नुसते करोडो रुपये कमवायसाठी आहेत. मग हा इथं चालणार. हे सगळं केलं जातंय, विद्यार्थी फसतोय, पालक फसतोय, ज्यांना करायचं नव्हतं ते पण तिथे ऍडमिशन घेत आहेत. मग ह्या सगळ्या स्कॅम मध्ये अडकतात आणि इन्स्टिट्यूट वाले करोडो रुपये कमवतात. हे सगळं झाल्यानंतर आता तिथे ऍडमिशन घेताना पण पालक असे बोर्ड बघतात की ह्यांच्या इन्स्टिट्यूटचे इतके विद्यार्थी आलेत, ते खरंच त्या इन्स्टिट्यूटचे असतात का हो. हा पहिला मुद्दा आहे. रिझल्ट कुठले तरी दाखवायचे दिल्लीतले आणि गल्लीत क्लासेस चालू आहेत त्यांचे. मग तुम्ही म्हणतो हे बघ तो क्लासवाला दिल्लीत नाही आला, ते दिल्लीतनं खरोखर त्यांचा स्टाफ आलाय काय, फक्त त्यांचं दिल्लीत नाही तर नाव आलंय, बाकी सगळा स्टाफ तुमच्या आसपासचा लोकलच आहे. आणि ते त्या लेवलचे शिकवणार का. त्यांच्या दिल्लीतल्या ब्रँचला समजा 50,000 विद्यार्थी असतील, त्यातनं 50 रिझल्ट लागले म्हणून काय लय मोठी गोष्ट झाली ती. 50,000 विद्यार्थ्यांमधून 50 रिझल्ट आणि दिल्लीतले 50 रिझल्ट बघून तुम्ही गल्लीत ऍडमिशन घ्यायला लागलायसा. काय लॉजिक आहे हे अजिबात पटत नाही. प्लस मॅक्सिमम विकत घेतलेले विद्यार्थी असतात आणि 1857 पासूनचे रिझल्ट दाखवल्यासारखं मागचे सगळे रिझल्ट, ते पण कुठल्या पण इन्स्टिट्यूटचे कुठं पण चिकटवलेत. आज तुम्ही बऱ्याच वेब सिरीज किंवा व्हिडिओ आहेत बघा की रिझल्ट कसे नीटचे, JEE वगैरे विकत घेतले जातात. पहिला विद्यार्थी सांगतोय मी ह्या इन्स्टिट्यूटनं, पुण्यामध्ये मी एक चांगलं इन्स्टिट्यूट पाहतोय आज पण त्यांचे रिझल्ट खूप चांगले असतात JEE मध्ये, पण त्यांची मुलं दुसऱ्याच इन्स्टिट्यूटवर दिसतात का, घेतले विकत दुसऱ्या इन्स्टिट्यूटनी मार्केटिंगसाठी. हे सगळं चाललंय. मी असं अजिबात म्हणणार नाही की तुम्ही करू नका, करायचा असेल तर एक स्ट्रक्चर्ड वेनं चला. मी म्हणतो तुमच्याकडे पैसे नसतील, ऑनलाईन कोचिंग खूप चांगला आहे. बरेच जण आता आम्ही काय ऑनलाईन वगैरे घेत नाही, पण मी काय सांगतो ऑनलाईन चला. तुम्ही म्हणा आमची मुलं ऑनलाईन करत नाहीत, गेम खेळतात, टाइमपास करतात. मग जर तुमची गेम खेळतात, टाइमपास करतात मुलं, तर ऑफलाईनला जाऊन काय देशात पहिला येणार आहेत. जी मुलं सिन्सिअर आहेत ती करणार आहेत. पैशांच्या अडचणी असतील, ऑनलाईनला चला, खूप चांगल्या पद्धतीने किती वेळाही बघू शकताय, कुठेही बसून कधीही. ऑफलाईनला काय एक चॅप्टर एकदा शिकवला जाणार. या अशा अनेक अडचणी आहेत. पालकाला फसवलं जातंय, कोरडं होतात. एज्युकेशन एक वेगळ्याच लेवलला चाललंय. तुम्हालाही काही वेगवेगळे एक्सपिरियन्स आले असतील, तुम्हालाही काही वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि तुमचे काय सजेशन असतील तेही सांगा. मी ह्याच्यावर व्हिडिओ बनवेन. थँक्यू.